नागपुर के मानकापुर पुलिस स्टेशन क्षेत्र के तहत प्रकाश नगर में स्थित सब्जी बाजार में हुई फायरिंग और हत्या की घटना सब्जी के ठेले लगाने के विवाद के चलते हुई ये पुलिस जांच में सामने आया है। कुछ अपराधी प्रवृत्ति के लोग प्रकाश नगर के साप्ताहिक बाजार समेत नागपुर के विभिन्न सब्जी बाजारों में सब्जी का व्यवसाय कर रहे थे। अलग अलग सब्जी बाजारों में ठेले लगाने को लेकर उनके बीच प्रतिस्पर्धा और विवाद होते रहते थे। इसी विवाद के कारण कल 4 हमलावरों ने प्रकाश नगर सब्जी बाजार में एक रिवॉल्वर और कुछ धारदार हथियारों से सोहेल खान नाम के सब्जी विक्रेता पर हमला कर दिया। गोलीबारी और धारदार हथियार से किए गए कई वारों के चलते सोहेल खान की मौके पर ही मौत हो गई। वहीं उसका एक साथी मोहम्मद सुल्तान गले के पास गोली लगने से घायल हो गया। इसकी जानकारी जोन 2 के उपायुक्त राहुल मदने ने दी। पुलिस ने इस मामले में भूषण बहार उर्फ बालू मांजरे समेत 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है, जबकि 3 अन्य आरोपी फरार हैं। पुलिस ने हत्या में इस्तेमाल की गई रिवॉल्वर और धारदार हथियार भी जब्त कर लिए हैं, ये जानकारी मदने ने दी। इस बीच मारे गए सोहेल खान पर भी 2019 में नागपुर के कुख्यात गुंडे लकी खान पर फायरिंग करने का आरोप था। ऐसे में क्या ये हत्या किसी पुराने विवाद के चलते हुई, इस आशंका की भी पुलिस जांच कर रही है। याच्यामध्ये जी काही घटना 10-10:15 दरम्यान या ठिकाणी घडली, मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो बाजार लागला जातो गोदनीच्या गोदनी एरियामध्ये, त्या ठिकाणी ही घटना 10 ते 10:15 दरम्यान ही घटना घडलेली आहे। आणि ही घटना प्राथमिक जो आम्हाला चौकशीमध्ये जे निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये ही घटना ही भाजीचे ठेले लावण्यावरून त्या ग्रुपमध्ये झालेली आहे। कारण मृतक ह्याचे 3-4 ठेले तो नेहमी बाजारात लावतो। त्यानंतर जे आरोपी आहेत ते आरोपी भाजी मंडईचे काम करतात आणि हा वाद मंगळवारी बाजारापासून सुरुवात झाल्याचं प्राथमिक यांनी निष्पन्न झालेलं दिसून येते। त्याच्यामध्ये आम्हाला आतापर्यंत एकूण 6 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 3 आरोपी अटक आहेत, 3 आरोपी फरार आहेत। इतर कोणी याच्यामध्ये कॉन्फरन्सी केलेली आहे का त्याचा पण आम्ही शोध घेत आहोत। आणि आता आमच्याकडे जे काही फायरिंगचं शस्त्र वापरलेलं आहे, एक अग्निशस्त्र आमच्याकडे आहे आणि 3 इतर वेपन आमच्याकडे आम्ही जप्त केलेले आहेत। आणि जो मृतक आहे त्याचा मृतकचं पीएम सध्या सुरू आहे आणि मृतक सोबत जो त्याच्याकडे काम करणारा एक मोहम्मद सुल्तान आहे त्याला सुद्धा गळ्याला गोळी चाटून गेलेली आहे, पण त्याची तब्येत व्यवस्थित आहे, त्याला डिस्चार्ज पण केलेला आहे। आता जे आम्हाला माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये 2 अग्निशस्त्राचा वापर केलेला प्राथमिक ह्याच्यात दिसून येतो आणि इतर जे 3 जप्त केलेले आमच्याकडे सत्तूर चाकू ह्या टाईपचे वेपन आहेत। इतर आणखीन 3 आरोपी अटक होणे बाकी आहे, त्यामुळे त्यांच्याकडे इतर शस्त्र निष्पन्न होण्याची शक्यता आहे। खान नाव आहे, हा सदर मंगळवारी एरियामध्ये राहणारा हा 31 वर्षाचा युवक आहे आणि याच्यामध्ये यापूर्वी 2019 मध्ये मानकापूर पोलीस स्टेशन हा सोहेल खानवरती फायरिंग केल्याचा गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये लकी खान हा फिर्यादी होता आणि त्याचं त्या संबंधी रेकॉर्ड उपलब्ध आहे। जे अटक आरोपी आहेत त्याच्यामध्ये त्या गुन्हेगारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांच्यावर सुद्धा सक्करदरा, वाटोडा, हुडकेश्वर या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत। नाही, मार्केटमध्ये हे ज्यावेळेस घटना घडली होती त्यावेळेस निश्चितच मार्केटमध्ये धावपळ निर्माण झाली, भयभीत झाले लोक आणि तिथून पळून गेले।